तर आज मी झटपट झणझणीत बटाट्याची भाजी बनवणार आहे उपवासाची। मी 4 बटाटी घेतलेली आहेत, त्यांची सालं आपल्याला काढायची आहेत। तर बटाट्याची सालं काढून झालेली आहेत, ते मी पाण्यामध्ये चांगली धुवून घेतली आहेत। ती आता आपल्याला बारीक कापायची आहेत, मीडियम साईज। हे बघा अशा प्रकारे कापायची आहे। आता मी मिरच्या घेतल्यात 5, त्या पण आपल्याला बारीक कापायच्या आहेत। जरा जास्तच मिरच्या घेतल्यात। आणि बघा शेंगदाण्याचं कूट, घी आणि कढीपत्ता। मी पहिला घी टाकलं आहे। घी नंतर आपल्याला आता जिरं टाकायचं आहे। मी आता मिरच्या टाकल्यात, कढीपत्ता टाकला आहे। ते आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। जरा आपले ब्राऊनसर झाल्यानंतर आपल्याला बटाटे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये, ते पण चांगलं परतून घ्यायचे आहेत आणि वाफेवरती 15 मिनिटं ठेवायचे आहेत। मी 15 मिनिटं ठेवलेले आहेत। आता परत आपल्याला झाकण मारून ठेवायचं आहे। बघा मी झाकण मारून ठेवली आहे। परत 5 मिनिटांनी चेक केलं। आधी मी त्याच्यानंतर साखर टाकली आहे। साखर टाकल्यानंतर आपल्याला चांगलं परतायचं आहे। मी थोडं पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये, आता वाफेवरती शिजवलेलं। आता आपले पहिला बटाटे चेक करूया शिजली आहे का। बटाटी आपली थोडी कच्ची होती, परत मी शिजवत ठेवली आहेत। हे बघा आता आपली बटाटी शिजलेली आहे। त्याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं कूट टाकूया। मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की आपलं शेंगदाण्याचं कूट त्याला लागलं पाहिजे बटाट्याच्या भाजीला। हे बघा आपली भाजी रेडी आहे। हे बघा आपली बटाट्याची भाजी रेडी आहे। जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। असे व्हिडिओ तुम्हाला दररोज भेटतील। थँक्यू सो मच।